आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून समाजसेवेचं अखंड व्रत घेतलेल्या जरग दाम्पत्याचा प्रवास जाणून घेणार आहोत। समाजसेवेत सक्रिय असलेल्या सविता उत्तम जरग या कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत उतरल्या आहेत। त्यांचे पती उत्तम जरग हे मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत। त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। समाजसेवेचा वसा व वारसा कुटुंबातूनच मिळालेल्या उत्तम जरग यांनी निर्भय फोरमची स्थापना केली। त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केलीत। तसेच नागरिकांच्या अनेक मूलभूत समस्यांचं निराकरण करण्याची कामे ही देखील या फोरमच्या माध्यमातून केली जातात। उत्तम जरग यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सविता जरग या देखील या फोरममध्ये सक्रिय आहेत। जरी त्यांची सगळी कामे मुंबईत सुरू असली तरी आपण ज्या मातीतून येतो त्या लोकांसाठी देखील काहीतरी करण्याच्या ध्यासाने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। तर आज आपण त्यांनी केलेली कामे व त्यांचे व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रभाग क्रमांक 4च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ सविता उत्तम जरग ह्या आता आपल्या स्पेशल गोष्टमध्ये आपल्यासोबत हितगुज साधण्यासाठी उपस्थित आहे। तुमचं स्पेशल गोष्टमध्ये स्वागत। काय सांगाल तुम्ही, म्हणजे तुम्हाला का निवडणुकीत म्हणजे यावंसं वाटलं निवडणुकीच्या मैदानात? ते म्हणजे आम्ही फिरल्यानंतर तिथे सांडपाण्याचा निचरा होत नाही, गटारे ओपन आहेत, म्हणजे कोणीही घसरून पडू शकतं त्याच्यामध्ये। मग ते फिरल्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण राजकारणात उतरावं आणि उतरून आपण त्या समस्या सोडवू शकतो, म्हणून मग राजकारणात आलो। निर्भय फोरमच्या माध्यमातून तुम्ही मुंबईत काम करतच होता, मग तरी सुद्धा राजकारणात यावं असं का वाटलं? जर इकडे इलेक्शन लढवलं, जर हे केलं तर आम्ही जे काम तिथं करतोय त्यातून आम्ही जे काही शिकलोय ते आम्ही आपल्या गावासाठी करू शकतो। मी रुपाली माळी, गेले 15 वर्षापासून मी सविता जरग यांना ओळखते। मी मुंबईत राहत असल्यामुळे तिची आणि माझी भेट होत असल्या कारणाने निर्भय फोरममधून तिने बरेच काही अशा उल्लेखनीय गोष्टी केलेल्या आहेत, जेणेकरून बऱ्याच महिलांना मदत करणे, गरीब स्त्रियांना बचत गटातून वगैरे काही मदत करणे, अशा पद्धतीत भरपूर कामं मी पाहिलेली आहेत आणि माझा हा पूर्ण विश्वास आहे की ती 100% ह्याच्यामध्ये खात्रीपूर्वक उतरेल। महाराष्ट्राची शान, आम्हा जनतेचा प्राण, आधाराचा हात तू, संकटात साथ तू, लढण्याचा ध्यास तू, हृदयी विश्वास, मनामनात राष्ट्रवादी वास। तुम्ही जे तुमचं सामाजिक काम आहे किंवा बाकी पक्ष पातळीवर पण मुंबईत काम करतच होता, मग पुन्हा गावाला यावं आणि निवडणुकीच्या मैदानात उतरावं असं का वाटलं तुम्हाला? असं का वाटलं म्हणजे आता जवळजवळ मी एक 8-10 वर्ष झालं बाहेर आहे आणि मला पण सामाजिक कामात आता गावातूनच माझी सुरुवात झाली सामाजिक कामाची। थोडक्यात इथूनच सुरुवात, आपला तो वसा इथलाच आहे। पण आता मुंबईत गेल्यानंतर तिथं पण एक मी निर्भय फोरम नावाची एक संस्था आम्ही चालवतोय। तिथे काय असते त्या माध्यमातून? काय त्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे ती एक संस्था अशी आम्ही बनवली आहे की फक्त व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमची समस्या मांडायची आणि ती समस्या सिडको, महानगरपालिका, MSCB आणि महानगर गॅस लोकांना ज्या गरजा आहेत त्याही आहेत आणि तिथंपर्यंत लोकांनी जाऊ नये, फक्त आम्हाला आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ती कंप्लेंट टाकायची आहे। त्यांनी त्यांचा जो प्रॉब्लेम असेल तो विदिन 2 दिवसात, काही प्रॉब्लेम असे आहेत की 2 तासात आम्ही सॉल्व्ह करतो, जास्त मेजर असेल तर 2 दिवसात, 3रा दिवस होत नाही आहे। आणि त्या संस्थेचा महत्त्वाचा विषय म्हणजे 157 सोसायटी आम्ही एकत्र आणलीत।
म्हणजे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाकला की आपण तो प्रॉब्लेम सोशल मीडियाचा तुम्ही युटिलाइज अशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने केला की म्हणजे व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करून ज्या ज्या वॉर्डातल्या किंवा ज्या ज्या सोसायट्यांमधल्या ज्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण त्या माध्यमातून तुम्ही तिथे करताय. मागच्या काही वर्षांपासून ते तिथं कामं चालू आहेत. तिथं तुम्हाला राजकीय भविष्य घडवण्याची संधी होती, पण तुम्ही तुमच्या गावात म्हणजे तुम्ही ज्या मातीतून आला त्याच ठिकाणी तेच मी विचारलं की तिथे येण्याचं नेमकं कारण काय? तिथे येण्याचं कारण म्हणजे आता कसं झालं, नगरपंचायत 2016ला झाली आमची कडेगावची, आणि पहिली ग्रामपंचायत होती आणि आता नगरपंचायत आहे. जसा मी शहरात राहतोय त्यामुळे मला तो बदल जो पाहिजे होता अपेक्षित तो इथं काहीच नाही आहे. नगरसेवक येत आहेत जात आहेत, कामं आपापल्या पद्धतीनं म्हणजे आहे तसंच आहे. ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटचा फंड येतो आहे, ज्या पद्धतीनं कामं जी व्हायला पाहिजेत ती इथं मला काही दिसली नाहीत. म्हणून माझं जर आठवड्याला 15 दिवसाला मी गावी असतोच. मग त्यातून जरा मनातून आतून वाटलं की बाबा आता आपण मुंबईसाठी करतोयच, तिथं लोकांसाठी आपण करतोय, पण आपल्या जिथं आपला जन्म झाला, जी आपली जन्मभूमी आहे, कर्मभूमी आपण म्हणतो, तिथं आपलं काहीतरी देणं लागतोय आपण. आणि मला माहीत आहे आता मी तिथे महानगरपालिकेच्या प्रशासनाला मी हलवून कामं करतोय. मग तशा हिशोबाने हे बघायला गेलं तर नगरपंचायत खूप छोटा विषय असतो. बरोबर. फक्त काम करायची उमेद लागते. तुम्ही कोणतंही काम करायची तुमच्यात उमेद असेल तर कुठलंच काम राहत नाही. मी आता सध्या कामोटे निर्भय फोरम म्हणून जी आमची संस्था आहे त्या संस्थेवरती अध्यक्ष या पदावर मी तिथं काम करतो आहे. एवढ्या सर्व सोसायट्यांनी मिळून मला अध्यक्षपदासाठी तिथं माझी नेमणूक केली. म्हणजे माझं काम बघून, माझी धडपड बघून. मग ते काम करताना तिथं आमच्या महिलांच्या पण काही समस्या आमच्याकडे येतात, आणि आमच्या त्या फोरममध्ये 10-15 डॉक्टर आहेत, म्हणजे पोलीस ऑफिसर आहेत, तहसीलदार आहेत, सर्व पदाचे लोक, IAS ऑफिसर, हे सर्व लोक त्या फोरमला जोडले गेलेले आहेत. आणि एक 20 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे आमचे सदस्य आहेत, सभासद. मग त्यामुळं महिला वर्ग आहे सगळं. मग त्यात आम्हाला फोरममध्ये ज्या महिलांच्या ज्या तक्रारी यायच्या काय त्या तिथं मी आणि माझी मिसेस सविता जरग आम्ही ह्या त्या समस्येचं निराकरण आम्ही करत आलो आहे. काय कोणता प्रॉब्लेम आल्यानंतर कसं सोल्युशन, तशाच समस्या मला आता ह्या कडेगावात पण दिसल्या. आता आमचा वार्ड छोटा आहे पण समस्या त्याच आहेत. अख्ख्या गावामध्ये बघायला गेलं तर समस्या सेम आहेत. मग त्यामुळं आपण काहीतरी त्यासाठी महिलांचं आपण म्हणतो ना सक्षमीकरण, महिलांना ताकद देणं, ह्यासाठी एक खास करून मनातून एक वाटलं की आपलं कोणतर त्यात आपण बाहेर राहून बरोबर सिस्टम मध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टींचं समस्यांचं निराकरण बरोबर असं तुम्हाला वाटतं. बाहेर राहून आपली ताकद थोडी कमी पडते. आपण आपली काय समस्या आहे ते लोकप्रतिनिधीकडे घेऊन जातो, मग ते सुटते न सुटते तो प्रश्न दुसरा आहे. म्हणून आपण का नाही प्रशासनात. मग त्यासाठी महिला उमेदवारी असल्यामुळे मी माझ्या मिसेसला आणि आम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. जरी मी मुंबईला असलो कामानिमित्त, माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळं मी मुंबईला आता आहे, तरी पण माझी जी गावाशी जी नाळ जोडली गेलेली आहे ही कधी तुटून दिलेली नाही. कारण जर 8-10 दिवसाला 15 दिवसाला मी गावी येऊन जाऊन माझं चालू होतं. आता पुढला एक विषय की मी माझं ऑफिस कराडला शिफ्ट करतोय. आता मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. की पहिला प्रश्न असा आहे की माझं ऑफिस कराडला 1 महिन्यामध्ये शिफ्ट होईल. त्यानंतर आज म्हणजे मुंबईत 40-50 कुटुंबाला मी व्यवसाय दिला आहे, म्हणजे त्यांचं घर आपलं चालू. असे 10-20 मुलं माझ्याकडे इथे पण त्यांचं पण काहीतरी आपण करू शकतो. ह्या अनुषंगानं मी माझं ऑफिस इकडं आणतोय. माझा जो काय उद्योग आहे तो इकडं आणतोय. आम्ही निर्भय फोरम मार्फत 13 जूनला 300 झाडं लावली कामोटे शहरात. आणि ती झाडं लावायचे प्रकार म्हणजे आम्ही लोकवर्गणीतून ते पैसे घेतले. लोकांकडून वर्गणी घेतली की तू एक जाऊन झाड दे, तू असं म्हणजे लोकांनी दिल ते. म्हणजे त्या टायमाला त्यांना वाटतं की माझा पण सहभाग आहे यात. ती लोक आज आम्ही त्या प्रत्येक 5 झाडामागे 2 बिल्डिंगला आम्ही काम दिलंय. ही झाडं जगवायची जबाबदारी तुमची. परत जेव्हा आपल्याला वॅक्सिन मिळत नव्हतं कोणाला,
आपलं ज्याचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, त्यांना भेटत नव्हतं. त्या काळामध्ये आम्ही 2 कॅम्प भरवले की ज्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड नाही, असे की जो मजूर वर्ग आहे, हॉटेल कामगार, वॉचमॅन, सिक्युरिटी, आपला धुणं भांडी करणाऱ्या बायका, त्या लोकांसाठी स्पेशल 2 आम्ही कॅम्प भरवले म्हणजे वॅक्सिनचे. मग सामाजिक काम आमचं त्या स्वरूपाने चालू आहे. मग जेव्हा बेड भेटत नव्हतं तेव्हा 48 बेड आम्ही अवेलेबल करून दिले कोरोना पेशंटांना. कारण आमची डॉक्टर टीम आमच्या फोरममध्ये असल्यामुळे कोणाला फोन केला की कुठून तर आमचं काम व्हायचं. मग ह्याच्यातून समाजसेवा करायची आवड आहे. आता गावी माझे बंधू आहेत युवराज आप्पा, त्यांचं पण एक सावली फाउंडेशन आहे. त्यांचं दरवर्षी दिवाळीला ते काय ऊसतोडी कामगारांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना दिवाळी वाटप, परत तुमचे जे उघड्यावर गोरगरीब झोपला आहे थंडीच्या काळात अशा, तर त्या टायमाला 100-200 चादरी घेऊन ते पण त्यांना चादर वाटप. संपूर्ण कुटुंबच एक सामाजिक सेवेमध्ये योगदान देणार असं तुमचं संपूर्ण कुटुंबातूनच तो वसा आणि वारसा सर्वांना मिळालेला आहे. बरोबर आहे. आता हे करत असताना 2015 साली मला यशस्वी उद्योजक म्हणून एक पुरस्कार मिळाला. आपला कडेगाव तालुक्यातून पुण्यामध्ये गेलेली लोक आहेत कडेगाव तालुक्यातून. मग त्याचं मला यशस्वी उद्योजक 2015चा म्हणून मला त्या संस्थेमार्फत पुरस्कार पण दिलेला आहे. बरोबर की कमी वेळात मुंबईत जाऊन एवढं एक व्यवस्थितपणे एक व्यवसाय आपला डेव्हलप केला, लोकांना रोजगार दिला, निर्माण करून दिला. मग तसेच आता आपल्याला माझ्या जे प्रभागामध्ये जी तरुण मुलं आहेत म्हणजे आता मगाशी तुम्ही समस्या सांगितल्या तुमच्या प्रभागातल्या, पण त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्या तुमच्या विजन काय आहेत त्या प्रभागातल्या? आता विजन म्हणजे तुम्हाला सांगतो, करायला गेलं तर खूप काय आहे प्रभागामध्ये आमच्या. आता पहिली तर माझं पहिलं प्राधान्य आहे की जे सुशिक्षित मुलं आता मी बघतोय, बरीचशीच मुलं शिकलेली आहेत पण ती बेरोजगार आहेत. तर त्या मुलांच्या हाताला कसं काम भेटेल किंवा ते स्वतः कसे उभे राहतील ह्यासाठी माझा पहिला प्रयत्न असेल. दुसरा प्रयत्न आमच्या विभागात म्हटलं तर आता महिला वर्ग आहेत ज्या अडाणी आहेत, जी काही लोक अडाणी आहेत, शासनाच्या खूप काही स्कीमा येतात. बरेचसेच शासन काय लोकांना सिनियर सिटीजनसाठी हे करत असते, पण त्या पोचत नाहीत तळागाळापर्यंत. मग त्या कशा पोचतील ह्याच्यासाठी माझा सगळ्यात जादा जोर असणार आहे. आणि त्या पोचवायचं म्हणजे माझं स्वतःचं एक ऑफिस असणार आहे. त्यासाठी माझी टीम तिथं असणार आहे की ते सर्व काम करणारे. थोडक्यात तहसीलदार कार्यालय वरती आहे, पण दुसरं आपण म्हणतो ना मिनी आपलं घरगुती नगरसेवकाचं तहसीलदार कार्यालय हे खाली तुम्हाला उघडलेलं दिसेल माझ्या प्रभागात. म्हणजे कोणताही माणूस माझा तिथे आला की त्याचं जे संपूर्ण काम झालं की सही पुरताच तो वरती गेला पाहिजे. आता विषय असा आहे, मोहरम हिंदू मुस्लिम हा ऐक्याचं प्रतीक म्हणून कडेगाव हे पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे. पण जेव्हा मोहरमच्या भेटी हा आमच्या इथं गुलाम पाटील, आदरणीय गुलाम पाटील ह्यांच्या वाड्यामध्ये लागतात, ज्या भेटी आपण पाटीलवाडा म्हणतो, जेव्हा भेटी लागतात तेव्हा आमच्या तिथल्या पूर्ण प्रभागातली 1, 2, 3 प्रभागातली लाईट गेलेली असते. का तर ज्या डांब आहेत ते वरतून आहेत, वायर वरतून गेलेले आहेत. माझा पहिला अजेंडा तो आहे की त्या लाईटी कशा, वायरी कशा अंडरग्राऊंड करून जेव्हा गावामध्ये लाईट आहे जिथे भेटी लागत आहेत तो सगळा भाग अंधारात असतो, पाहुणे घरी आलेले असतात आणि त्या टायमाला लाईट नसते. ते एक अंडरग्राऊंड लाईट आपण कशी करता येईल, आणि ते लय सोपं काम आहे करायला गेल्यावर. दुसरं आहे की जे आपले ओपन गटर आहेत ते ओपन गटर पूर्णपणे RCCने पॅक करून आपल्याला जो आतापर्यंत जी कामं झाली, सिमेंटचा रस्ता हा आपल्या इकडे झालेला नाही आहे. डांबर टाकतायत ते 4-6 महिन्यात पाऊस आला की धुवून जातोय. माझा पहिला अजेंडा असेल की आपला सिमेंट कॉन्क्रीटचा कसा रस्ता होईल पूर्ण माझ्या प्रभागात. माझा प्रभागच नाही, मी तर म्हणतो की खाली आपलं पंचशील नगरपासून स्टँडपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचाच रस्ता पाहिजे, जेणेकरून तो कधी तुटणार नाही, खराब होणार नाही आणि रस्ता पण मोठा होईल. तो एक माझा अजेंडा असेल. आणि दुसरा विषय, आपल्याला स्वच्छ पाणी कसं देता येईल.
एक छोटंसं ते पाटोदा ग्रामपंचायत आहे, तिथं आपण ते पेरे पाटलांचं औरंगाबाद म्हणजे आपण बघितलं असेल, ऐकलं असेल की तो एक माणूस 25 वर्ष सरपंच राहिला आणि त्यानं काय काय करून दाखवलं गावाला. दळण फ्री करून दिले, गरम पाण्याचे नळ वेगळे, पिण्याचे पाणी वेगळे. ह्या प्रोसेसला आपल्याला वेळ लागेल, पण आपल्या हातात 2 आहेत की आपण स्वच्छ पाणी, आरोचं पाणी कसं पोचल घराघरात. बरोबर. तेवढी योजना आपण इथं राबवायची आहे आणि ते होण्यासारखं आहे. तर त्या यंत्रणेत मी असतो, प्रशासनाकडून कसं काम करून घ्यायचं हा मला अनुभव आहे. मग त्या अनुषंगाने आपण ते करू शकतो हे मला पण माहीत आहे. तो एक माझा अजेंडा असेल. आणि आमच्या प्रभागामध्ये हाय मार्क्स लॅम्प हा एक 4-5 ठिकाणी आपल्याला त्याची गरज आहे. त्या 4-5 ठिकाणी पहिले हाय मार्क्स लॅम्प आपण लावायची व्यवस्था करणार आहे आणि दुसरं फ्री वायफाय आपल्याला हा वाढ करायचा आहे आपला. आणि सगळ्यात मोठं काय असेल माझं योगदान तर आत्ता महाराष्ट्रामध्ये सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार. राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत आपले जयंतरावजी पाटील. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत जयंतरावजी पाटील साहेब. आपले अरुणांना लाड आमदार साहेब, परत शरद भाऊ लाड. आता हे मातब्बर नेते आता सत्तेमध्ये आहेत. ते नेते सत्तेमध्ये असल्यामुळे इकडं फंड आणायला मला कोणता प्रॉब्लेम नाही आहे माझ्या प्रभागातली कामं करायला. मग त्यामुळं मला ह्या नेत्यांच्या आशीर्वादानं मला माझ्या प्रभागात कसा फंड आणता येईल तो फंड मी आणू शकतो आणि ही माझ्या ज्या योजना आहेत ते मी राबवू शकतो ह्याची मला गॅरंटी आहे. तेवढं आम्ही पळणारे लोक आहे. जरग दाम्पत्याने आजवर आपल्यामधील सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व कौशल्याच्या जोरावर आपल्या समाजकार्याला शेकडो मैल दूर पोहोचवले. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचा हा प्रवास नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.